श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपण आज या व्हिडिओमध्ये अविधवा नवमी का साजरी केली जाते, कशी साजरी केली जाते आणि कोणासाठी साजरी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा, गणपती विसर्जन झाले आणि आता सध्या पितृपक्ष सुरू झाला आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून हा 15 दिवसांचा पितृपक्षाचा काळ सुरू होतो। या दरम्यान आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभावे यासाठी त्यांचे श्राद्ध, तर्पण करत विविध उपाय केले जातात। आता अशी मान्यता आहे की या पितृपक्षातील काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, त्यामुळे त्यांच्या निधन झालेल्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध केले जाते। तसेच शांतीसाठी विविध धार्मिक विधी केले जातात। याच पितृपक्षातील एक तिथी म्हणजे अविधवा नवमी, अतिशय महत्त्वाची तिथी म्हणून हा दिवस ओळखला जातो। या दिवशी सौभाग्यवती निधन झालेल्या महिलांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे। यंदा 25 सप्टेंबरला ही अविधवा नवमी आलेली आहे। या दिवसाचे महत्त्व आणि इतर माहिती आता आपण जाणून घेऊया। मातृनवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 9व्या तिथीला येते। या दिवशी मरण पावलेल्या आई, सुना आणि परिवारातील इतर विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या असतात त्या महिलांसाठी पिंडदान केले जाते। त्याला मातृनवमी श्राद्ध म्हणतात। याला नवमी श्राद्ध आणि अविधवा श्राद्ध असे देखील म्हणतात। पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते तिच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धाला अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते। सवाष्ण स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी मुलांनी किंवा तिच्या पतीने पितृपक्षामध्ये तिचे श्राद्ध करण्याबाबत शास्त्रामध्ये सांगितले जाते। सवाष्ण म्हणून मरण आल्यानंतर त्या स्त्रीची गणना सधवा म्हणून होते किंवा तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर देखील ती सधवाच असते। सवाष्ण स्त्रीचे निधन झाल्यानंतर पितृपक्षातील अविधवा नवमी तिथीला तिचे श्राद्ध तिचा पती अथवा तिचा मुलगा करू शकतो। मुलांची मुंज झालेली नसेल तर त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार दिलेला आहे। पतीच्या निधनानंतर मुलंही श्राद्ध करू शकतात, तर मुलांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांना आपल्या आजीचे श्राद्ध केले नाही तरी देखील चालेल। अविधवा नवमीच्या दिवशी घरी श्राद्धाच्या नैवेद्याच्या सर्व परंपरा आणि रीतीनुसार स्वयंपाक करावा। केलेल्या व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थांचा देखील खास याच्यामध्ये समावेश असावा। शिवाय या दिवशी घरी सवासणींना बोलवून तिला जेवू घालावे। त्यानंतर तिला साडी, दक्षिणा आणि इतर सौभाग्य अलंकार भेट देऊन तिची पाठवणी करावी। या दिवशी तुम्ही घरात सवासणीला जेवू घालणे लाभदायक ठरते। त्यामुळे तुमच्या जे गेलेले पित्र असतात किंवा पूर्वज असतात त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर अत्यंत चांगल्या आणि मोठ्या प्रमाणावर लाभतात। आता संसार अर्ध्यावर सोडून ज्या स्त्रिया मध्येच मरण पावतात अशा स्त्रिया त्यांच्या अपूर्ण इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी यातच अडकून राहतात। गेलेल्या स्त्रीचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते। ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या शास्त्रामध्ये, धर्मात सांगितला गेलेला आहे। या दिवशी आपल्या दिवंगत सवाष्ण स्त्रियांचे श्राद्ध केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो। जमल्यास पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलवून जेवण द्यावे आणि दान करावे।
यामुळे काय होते की आपले जे पूर्वज असतात, पितृ, जे असंतुष्ट असतात किंवा असमाधानी असतात, त्यांच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात, त्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपण कोणत्याही कामामध्ये प्रगती करू शकतो। कोणतेही काम जे असते याच्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होत नाही। बघा, आपण खूप देवाची भक्ती करतो, सेवा करतो, त्यांची उपासना करतो, आराधना करतो, परंतु आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नाही। आपण जे पण काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात किंवा अडचणी येतात, ते अर्धवटच राहते। तर यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे हेच आहे की आपल्याला तो मोठ्या प्रमाणावर पितृदोष लागलेला असतो, म्हणजेच आपले जे पूर्वज असतात ते असंतुष्ट असतात आणि यासाठीच आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये ज्या काही पितरांसाठी सेवा सांगितलेल्या आहेत किंवा उपाय सांगितलेले आहेत ते करायचे आहेत। त्यामुळे आपले पितृ समाधानी होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। त्याचपैकी ही अविधवा नवमी श्राद्ध हे देखील एक अत्यंत महत्त्वाचा विधी किंवा उपाय सांगितलेला आहे। तर याबद्दलची सर्व माहिती आपण आत्ता या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज यांची माहिती आणि नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशाच एका छानशा आणि सुंदर माहितीसोबत पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।